बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि ही काही नवीन नाहीये मुंबईकरांसाठी, कारण मुंबईला पुन्हा एकदा मांसाहारी आणि शाकाहारी असा वाद बघायला मिळतोय। आधी सुद्धा हा वाद पेटलेला होता। इस्टेट एजंट भावेश कावरे याचा ताडदेव मधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये हा एजंट मुंबईतल्या ताडदेव परिसरातल्या एका घराची माहिती सांगताना दिसतोय। आणि जर तुम्ही मटण मच्छी खात असाल तर मुंबईतल्या ताडदेव मध्ये तुम्हाला घर मिळणार नाही, मात्र जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला घर मिळेल, असा हा एजंट अगदी खुलेपणाने या व्हिडिओत सांगतोय। मुंबईत पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या आणि मच्छी मटण खाणाऱ्या मराठी माणसाला त्याच्या ताटावरनं घर नाकारणार का, असा सवाल या निमित्तानं विचारला जातो। याआधी सुद्धा मुंबईतल्या घाटकोपर, मुलुंड आणि कांदिवलीमध्ये मराठी भाषिक आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांना घरं नाकारल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि आता थेट ताडदेव मध्ये असे प्रकार घडतात। मैकेनिकल कार पार्किंग नहीं होने वाली, प्रॉपर सरफेस पोडियम कार पार्किंग होने वाली है। ये एक बेरशल अपार्टमेंट है विद सी व्यू। अगर देख रहे हो ताड़देव लोकेशन में तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो। और हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम। नॉनवेज खाते हो तो यहाँ पे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रिजवान, काय अधिकची माहिती आहे? सौरभ, आपण पाहतोय की मुंबईतल्या भूमिपुत्राला पुन्हा एकदा मुंबईमध्ये घर मिळणार नाही अशी व्हिडिओज आहे ती सोशल मीडियावर व्हायरल होताना आपल्याला दिसून येते। खरं तर इस्टेट एजंट भावेश कावरे यांनी ज्या पद्धतीने मुंबई येथील ताडदेव परिसरामधील एका घरचा जो व्हिडिओ बनवताना त्यांनी सांगितलं की जर मच्छी मटण खात असाल तर तुम्हाला ताडदेवमध्ये घर मिळणार नाही, जर तुम्ही मच्छी मटण नाही खात असाल तर तुम्हाला ताडदेवमध्ये घर मिळणार, असा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल टाकल्यानंतर कुठेतरी प्रचंड जे आहे त्याच्यावरती वाद जो आहे ते निर्माण होताना दिसून येतं। खरं तर ही पहिली घटना नाही की मुंबईमध्ये अशा पद्धतीने मराठी माणसांना, भूमिपुत्रांना मुंबईमध्ये घर नाकारलं येत आहे। खरं तर आपण पाहतो की घाटकोपर असो, मुलुंड असो किंवा कांदिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी माणसाला, जे मराठी माणूस मुंबईतला माणूस आहे, जर मच्छी मटण खात असाल तर त्यांना त्यांच्या ताटावरून कुठेतरी उठवण्याचं काम या ठिकाणी मुंबईमध्ये सर्रासपणे होताना आपल्याला दिसून येत आहे। खरं तर अनेक वेळा आपण पाहिले की मराठीत माणसाला मुंबईमध्ये जर मच्छी मटण खात असाल तर घर जे आहे ते सर्रासपणे नाकारलं। त्यामुळे ज्या पद्धतीने वारंवार या घटना समोर येत आहे, त्यामुळे राज्य सरकारनं विशेषतः अशा जे डिजिटल क्रिएटर आहे त्यांनाही देखील लक्षात आणणं गरजेचं आहे की जे मराठी माणूस आणि मुंबईतला भूमिपुत्र आहे त्यांनाच जर मच्छी मटण खात असाल तर घर नाकारणं कितपत योग्य आहे। त्यामुळे हा व्हिडिओ वारंवार कुठेतरी अनेक प्रश्नचिन्ह या भावेश कावरे यांच्या व्हिडिओवरती निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे। सौरभ, निश्चितच रिजवान, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।